लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात जमा झालेले आहेत। अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहेत। 2 महिन्यांचे 3000 रुपये खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली। त्यामध्ये पैसे पोचलेले आहेत। 11,000 कोटी रुपये रिलीज करण्याला मान्यता देण्यात आली। हेही पैसे खात्यापर्यंत पोहोचवण्याचे आदेश आम्ही दिलेले आहेत। आता जो काही निधी गेलेला आहे हा वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे। कालच ऑक्टोबर महिन्याचे 1500 रुपये दिल्यानंतर आज परत एकदा नोव्हेंबर महिन्याचे 1500 रुपये 12 जिल्ह्यामध्ये आता सोडण्यात येऊ लागलेत। त्याचं कारण म्हणजे काल अनेक लाडक्या बहिणींना 3000 रुपये ऑक्टोबर नोव्हेंबरचे जमा झाले आहेत, परंतु काही लाडक्या बहिणींना ई-केवायसीचा प्रॉब्लेम आल्यामुळे अनेक बहिणींना फक्त ऑक्टोबरचे 1500 रुपये जमा झाले आहेत। ज्या लाडक्या बहिणींना काल ऑक्टोबरचे 1500 जमा झालेत त्यांना आज परत एकदा नोव्हेंबरचे 1500 रुपये या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी या ठिकाणी खरोखर सोडले आहेत। महिलांना कालपासून ऑक्टोबर नोव्हेंबरचे या ठिकाणी 3000 रुपये मिळू लागलेत, परंतु काही बँकांचा प्रॉब्लेम तसेच ई-केवायसी केलेल्या अनेक लाडक्या बहिणींचा प्रॉब्लेम, त्यामुळे अनेक बहिणींना फक्त ऑक्टोबरचे 1500 रुपये जमा झाले होते। त्यामुळे बहिणी नाराज झाल्या होत्या। त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांना या ठिकाणी असा पण प्रश्न विचार करू लागले होत्या, तुम्ही 3000 रुपये सोडता बोलला आणि 1500 रुपये ऑक्टोबरचे कसे काय बोलले। यावरती एकनाथ शिंदे साहेबांनी आत्ताच पत्रकार परिषद घेऊन त्यांनी सांगितले, आता तुम्हाला ऑक्टोबरचे 1500 रुपये मिळालेत, त्याच बँकेच्या खात्यावरती नोव्हेंबरचे 1500 रुपये पुढील एका तासांच्या आतमध्ये आता आम्ही सोडणार आहे असं त्यांनी सांगितलंय। आणि डीबीटीचं बटन दाबून त्यांनी लाडक्या बहिणींना शब्द या ठिकाणी दिल्याचा पाहायला मिळतोय। कालपासून आता अनेक लाडक्या बहिणींना ऑक्टोबर नोव्हेंबरचे 3000 रुपये टोटल जमा झालेत। ज्या लाडक्या बहिणींना 3000 मिळाले नाहीत त्यांना आता टोटल तुम्हाला आज 1500 रुपये नोव्हेंबरचे देखील जमा करण्यात येणार आहे। आता प्रत्येक लाडक्या बहिणींना हा प्रश्न नक्कीच पडला असेल की सरकार 3000 रुपये त्या ठिकाणी सोडणार म्हणतोय, मग 1500 रुपयेच का सोडतोय। तर बघा आता यावरती एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले, यावेळी आम्ही 3000 रुपये तुम्हाला या ठिकाणी देणार होतो, परंतु काय झालं, सगळ्या लाडक्या बहिणींनी ई-केवायसी केली आणि ई-केवायसी केल्यानंतर बँकांनी नवीन नियम या ठिकाणी लागू केला आणि या नियमांतर्गत आता प्रत्येक लाडक्या बहिणीला एका दिवशी फक्त 1500 रुपये बँकेच्या खात्यावरती सोडले जातात। त्याचं कारण सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले, हे पैसे पहिल्यासारखे डायरेक्ट तुमच्या बँकेच्या खात्यावरती येत नाहीत, तर आता डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून हे वितरित आता केवायसी केल्यानंतर होत असल्याने आता महिलांच्या खात्यावरती फक्त आणि फक्त 1500 रुपये गेलेत। घाबरून जाऊ नका, आज तुम्हाला नोव्हेंबरचे देखील पुढील एका तासांच्या आतमध्ये त्याच बँकेच्या खात्यावरती आता जमा करण्यात येणार आहेत। कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये जमा करण्यात येणार आहे याची यादी देखील तुम्हाला आता सांगताय बघा। लाडक्या बहिणींनो, ई-केवायसी केल्यानंतर बँकांचा नवीन नियम लागल्यामुळे फक्त एका दिवशी डीबीटीच्या माध्यमातून ही त्या ठिकाणी पैसे जात असल्यामुळे एका दिवशी फक्त 36 लाख लाडक्या बहिणींच्या खात्यावरती काल फक्त 1500 रुपये गेले आहेत। अनेक लाडक्या बहिणींना 3000 रुपये देखील मिळालेत, परंतु तुम्हाला 1500 रुपये फक्त मिळाले असतील तर नोव्हेंबरचे 1500 रुपये पुढील एका तासांच्या आतमध्ये या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती येणार आहेत। आता महिलांच्या खात्यावरती लवकर पैसे जावेत यासाठी सरकारच्या माध्यमातून केवायसी केल्यानंतर डीबीटीच्या माध्यमातून पैसे या ठिकाणी जमा होऊ लागलेत। महिलांना 3000 रुपये सोडून पण फक्त 1500 रुपये ऑक्टोबरचे जमा करण्यात आलेत। त्यामुळे आता बघा डीबीटीच्या माध्यमातून एका तासांच्या आतमध्ये तुमच्या खात्यावरती आता हे पैसे येणार आहेत, कारण डीबीटीचा एक नियम आलाय, तो म्हणजे 36 लाख लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता फक्त 24 तासामध्ये पैसे जात असतात। त्यामुळे काल सर्व लाडक्या बहिणींना आता 1500 रुपये बँकेत सरकारने सोडले आहेत। ज्या लाडक्या बहिणींना फक्त 1500 ऑक्टोबरचे मिळालेत त्यांनी आता पुढील एका तासांच्या आतमध्ये तुम्हाला उरलेले 1500 रुपये घेण्यासाठी तयार या ठिकाणी राहायचं आहे। आता बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे तुम्हाला सरकारच्या माध्यमातून आता तुम्हाला 1500 रुपये ऑक्टोबरचे पाठवलेत, तर पुढील नोव्हेंबरचे या ठिकाणी आज तुम्हाला बँकेच्या खात्यावरती येणार आहेत, तर त्यासाठी काही अटी पात्रतेनुसारच नोव्हेंबरचे पैसे येणार आहेत। कारण एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं होतं, कारण तुम्हाला नोव्हेंबरचा हप्ता जो येणार आहे तर तो या ठिकाणी आता ई-केवायसीच्या अटीनुसार येणार आहे। ऑक्टोबरचे तुम्हाला कोणतीही अट लावली नाही, परंतु नोव्हेंबरचा आज जो पुढील एका तासांच्या आतमध्ये हप्ता देणार आहेत तर तो फक्त याच प्रकारच्या लाडक्या बहिणींना मिळणार आहेत।
आणि पुढील एका तासांच्या आतमध्ये कसल्याही परिस्थितीत तुमच्या खात्यावरती तुमच्या हक्काचे राहिलेले तुम्हाला आता या ठिकाणी 1500 रुपये देखील नोव्हेंबरचे जमा करण्यात या ठिकाणी येणार आहेत। लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता कोणाकोणाला पैसे मिळणार आहेत। ऑक्टोबरचे तर सगळ्यांना मिळाले, 36चे 36 जिल्ह्यामध्ये मिळाले, परंतु आता तुम्हाला नोव्हेंबरचा हप्ता याच लाडक्या बहिणींना मिळणार आहे। बघा, पहिली अटी व पात्रता लावण्यात आल्या ती म्हणजे KYC केलेल्या लाडक्या बहिणींनाच तुम्हाला आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नोव्हेंबरचे 1500 रुपये पुढील एका तासांच्या आतमध्ये जमा करण्यात येणार आहे। लाडक्या बहिणींनो, ही खरोखर 100% बातमी आहे। एकनाथ शिंदे साहेबांनी म्हणलंय आता KYC केल्यानंतर लाडक्या बहिणींसाठी नवा नियम लागू झालाय आणि त्यामध्ये असं म्हणलंय की एका दिवशी फक्त 36 लाख लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता पैसे जात असतात आणि फक्त 1500 रुपये एका वेळेला जात असतात आणि दुसऱ्या वेळेला परत त्या ठिकाणी डबल ट्रान्सफर करावं लागतं आणि त्यामुळे आज डबल त्या ठिकाणी DBTच्या माध्यमातून पैसे या ठिकाणी येऊ लागलेत। बघा, सरकारने सांगितले की आता नोव्हेंबरचा हप्ता जो आहे जो पुढील एका तासांच्या आतमध्ये तुमच्या खात्यावरती येणार आहे, तर त्यासाठी KYC केलेल्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती त्यांच्याच खात्यावरती फक्त पैसे येणार आहेत। त्यामुळे KYC जर तुम्ही केले नसेल तर तुम्हाला या लाभापासून वंचित राहावं लागणार आहे। तुम्हाला हप्ता तुमच्या बँकेच्या खात्यावरती नोव्हेंबरचा मिळणार नाही। बघा, पहिली अट लावल्या, या 6 अटीनुसार तुम्हाला पैसे मिळणार आहेत। बघा, पहिली अट, तुम्हाला तुमच्या बँकेच्या खात्यावरती नोव्हेंबरचे आज जे पैसे येणार आहेत तर तुम्ही KYC केल्यावरच मिळणार आहेत। आता बघा, दुसरी अट कोणती लावल्या, आज त्या ठिकाणी कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पुढील एका तासांच्या आतमध्ये नोव्हेंबरचे पैसे मिळणार आहेत हे सुद्धा पुढे तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। आता बघा, नोव्हेंबरचे आज 1500 रुपये सर्वच लाडक्या बहिणींना मिळणार नाहीत। दुसरी अट सरकारच्या माध्यमातून लावण्यात आल्या, यामध्ये ज्या लाडक्या बहिणी आता पात्र ठरतील त्यांनाच त्यांच्या हक्काचे नोव्हेंबरचे 1500 रुपये आज येणार आहेत। तर त्यामध्ये ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती ऑक्टोबर महिन्याचा 1500 रुपयेचा हप्ता जमा झालाय, फक्त त्याच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती नोव्हेंबरचे 1500 रुपये जमा करण्यात येणार आहेत। बघा, किती कडक अटी लावलेत, कारण ऑक्टोबरचा हप्ता आम्ही सोडलाय तर तो सर्व चौकशी करून लाडक्या बहिणींना सोडलाय आणि ज्या लाडक्या बहिणींनी ऑक्टोबरचा हप्ता बँकेत घेतलाय त्याच बँकेच्या खात्यावरती त्याच अकाउंटवर आणि तुम्हाला पुढील एका तासांच्या आतमध्ये नोव्हेंबरचे 1500 रुपये 12 जिल्ह्यामध्ये सोडण्यात येणार आहे। 12 जिल्ह्यांची वेगळी लिस्ट या ठिकाणी करण्यात आल्या। 12 जिल्हे पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, कारण हे 12 जिल्ह्यामध्ये तुम्हाला परत 1500 रुपये वितरित होणार आहे। त्यानंतर दुसरी बघा, त्या ठिकाणी पुढची अट सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी लावण्यात आल्या ती म्हणजे सगळ्यात महत्त्वाची आहे, ज्या लाडक्या बहिणींच्या नावावर 10 एकरपेक्षा जास्त शेती आहे अशा लाडक्या बहिणींना लाभ आज नोव्हेंबरचा बँकेच्या खात्यावरती मिळणार नाही। बघा, KYC करताना तुमच्या नवऱ्याची KYC सरकारने करायला लावली किंवा वडिलांची, दोघांपैकी एकाची KYC तुम्ही नक्कीच केलेली असणार। त्यामुळे नोव्हेंबरचा हप्ता जो मिळणार आहे तर तो कोणाला मिळणार आहे, तर लक्षात ठेवा, ज्या लाडक्या बहिणींच्या घरामध्ये 10 एकरपेक्षा जास्त शेती असेल अशा लाडक्या बहिणींचा अर्ज आता काळ्या यादीत टाकण्यात आलाय, म्हणजेच त्यांना अपात्र यादीत ढकलण्यात आले। त्यांनी पैशांची वाट बघू नये असं एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून सांगण्यात आलंय। 3 अटी झाल्या, अजून 3 अटी तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघा, कारण आज पुढील एका तासांच्या आतमध्ये या 12 जिल्ह्यामध्ये 1500 रुपये नोव्हेंबरचे देखील त्याच बँकेच्या खात्यावरती येणार आहे ज्या बँकेत काल ऑक्टोबरचे 1500 रुपये आलेले आहेत। तर बघा, कोणत्या 12 जिल्ह्यांची लिस्ट आहे ते तर पाहणारच आहोत, परंतु पुढची आता पात्रता जी लावल्या तर ती अत्यंत कडक या ठिकाणी आता हे बघा सरकारच्या माध्यमातून पुढची अट लावण्यात आल्या, ज्यामध्ये आता 8 लाख लाडक्या बहिणींना आज नोव्हेंबरचा हप्ता मिळणार नाही। तर त्या कोणत्या आहेत, तर बघा, सरकारने ओरडून सांगितलं होतं, हात जोडून विनंती केली होती की तुमच्या घरातील फक्त 1 किंवा 2 महिलांनी लाभ घ्या, परंतु अजिबात महिलांनी ऐकले नाही। अखेर जे घडायचंच घडतंय ते म्हणजे ऑक्टोबरपर्यंत सर्व सरसकट लाडक्या बहिणींना पैसे मिळाले, परंतु नोव्हेंबरचा हप्ता पुढील एका तासांच्या आतमध्ये जो तुमच्या बँकेच्या खात्यावरती येणार आहे तर तो जर तुमच्या घरातील जर तुम्ही 2 पेक्षा जास्त महिलांनी सरकारचं न ऐकता हप्ता घेतलेला आहे तर त्यांना नोव्हेंबरचा हप्ता या ठिकाणी मिळणार नाही। तुम्ही वाट बघू नये असं कडक नियमावली KYC केल्यानंतर महिलांना या ठिकाणी लावल्याचं पाहायला मिळतंय। बघा, आज कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पुढील एका तासांच्या आतमध्ये पैशांचं वितरण नोव्हेंबरचं होणार आहे नक्की बघा, कारण काल तुम्हाला आता 1500 रुपये ऑक्टोबरचे पाठवलेत
सरकार तयार राहिले आणि तुम्हाला नोव्हेंबरचे देखील 1500 रुपये पाठवण्यासाठी 3700 कोटी रुपयांचा परत एकदा निधी या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी या ठिकाणी बँकांना देऊन टाकलाय। त्याचं कारण म्हणजे लाडक्या बहिणी खूप नाराज होत्या, समोर निवडणुका आल्याने परत आचारसंहिता लागते, त्यामुळे ॲडव्हान्समध्ये तुम्हाला या ठिकाणी 2 हप्ते द्यायचं ठरलं होतं। तशा प्रकारे अनेक लाडक्या बहिणींना काल त्या ठिकाणी 3000 रुपये जमा झालेत। ज्यांना 3000 आले नाहीत, फक्त ऑक्टोबरचे 1500 आलेत, त्यांनी 12 जिल्ह्यामध्ये आता तयार राहायचं आहे। त्यांना त्यांच्या हक्काचे नोव्हेंबरचे देखील 1500 रुपये जमा करण्यात येणार आहे। त्यानंतरचे आता कोणत्या जिल्ह्यामध्ये येणार आहे ते पुढे सांगतो, परंतु आता शेवटच्या 2 अटी सांगितलेत ज्यामध्ये लाखो लाडक्या बहिणी अपात्र होणार आहेत। तर या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढची अट सरकारच्या माध्यमातून कोणती सांगण्यात आली बघा। यामध्ये बघा आता त्या ठिकाणी तुम्हाला 5 नंबरची अट सरकारच्या माध्यमातून लावण्यात आल्या, ती म्हणजे आधार कार्डाची। ज्या लाडक्या बहिणी आधार कार्ड बँकेच्या खात्याला लिंक केलंय, ऑक्टोबरचा त्यांना आलाय परंतु नोव्हेंबरचा हप्ता येण्यासाठी प्रॉब्लेम असणार आहे। ज्या लाडक्या बहिणी आधार कार्ड अपडेट केलंय, त्याच्यावरील नावं असतील ते दुरुस्त केलेत, ज्या लाडक्या बहिणींनी जन्मतारखा दुरुस्त केलेत, फक्त त्यांनाच नोव्हेंबरचा हप्ता मिळणार आहे। तसं का बरं केले? कारण ई-KYC प्रोसेस या ठिकाणी बहिणींना करायला सांगितली होती। ई-KYC लाडक्या बहिणींनी जवळपास 90% महिलांनी पूर्ण केल्या, त्यामुळे ही नवीन नियमावली या ठिकाणी जाहीर केल्याचं या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय। आता कोणत्या लाडक्या बहिणींना कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे, कोणत्या तालुक्यामध्ये होणार आहे, अगदी 2 मिनिटांच्या आतमध्ये तुम्ही या ठिकाणी पाहून घ्यायचं आहे। तर बघा प्रत्येक जिल्ह्याची आणि त्या जिल्ह्यानुसार कोणकोणत्या भागामध्ये आज नोव्हेंबरचे देखील 1500 रुपये या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे। नक्की बघा, तुम्हाला जर या ठिकाणी आता ऑक्टोबरचे 1500 आले असतील तर त्याच बँकेच्या खात्यावरती हे नोव्हेंबरचे आता या 12 जिल्ह्यामध्ये 1500 रुपये येणार आहेत। तर बघा पहिला जिल्हा कोणता सांगण्यात आलाय, आता बघा सरकारच्या माध्यमातून पहिला जिल्हा सांगण्यात आलाय आता अहिल्यानगर जिल्ह्यातील कोणाकोणाला पैसे मिळणार आहेत बघा नोव्हेंबरचे। तर या ठिकाणी शेवगाव, राहुरी, श्रीरामपूर, चांदगाव, सिंदगोड, त्या ठिकाणी पारनेर आणि कर्जत या भागामध्ये जेवढ्या पण काही लाडक्या बहिणी राहत असतील, तुम्हाला ऑक्टोबरचे 1500 रुपये आले असतील तर तुम्ही नोव्हेंबरचे देखील 1500 रुपये घेण्यासाठी सज्ज राहायचं आहे, तयार राहायचं आहे। त्यानंतर धाराशिव जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना ऑक्टोबरचे 1500 रुपये आलेत का बघा, तर तुम्हाला या भागामध्ये नोव्हेंबरचे आज तुम्हाला पुढील एका तासांच्या आतमध्ये उरलेले 1500 रुपये जमा करण्यात येणार आहे। तुळजापूर, उमरगा, लोहार, कळंब, भूम, वाशी आणि परांडा या भागामध्ये लाडक्या बहिणींना तुम्हाला किती येणार आहेत, तर नोव्हेंबरचे देखील 1500 रुपये जमा करण्यात या ठिकाणी येणार आहेत। कोल्हापूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना ऑक्टोबर महिन्याचे 1500 रुपये आलेत का बघा, तर या ठिकाणी ऑक्टोबरचे आले असतील तर आजरा, करवीर, कागल, गगनबावडा, गडहिंग्लज आणि चंदगड या भागामध्ये आज नोव्हेंबरचे देखील 1500 रुपये या ठिकाणी जमा करण्यात येऊ लागलेत। जळगावमध्ये ऑक्टोबरचे 1500 रुपये आलेत का बघा, यामध्ये नोव्हेंबरचे आता मिळणार आहेत अळमनेर, एरंडोल, चाळीसगाव, चोपडा, मुक्ताईनगर, जामनेर, धरणगाव या भागामध्ये जेवढ्या पण काही लाडक्या बहीण राहत असतील त्यांना टोटल त्या ठिकाणी कालचे 1500, आजचे 1500, 3000 रुपये या ठिकाणी आलेत असं म्हणावं लागेल। त्यानंतर पुढचा जिल्हा कोणता आहे, तुमचा जिल्हा यामध्ये आहे का, काळजीपूर्वक तुम्ही आता इथे लक्ष देऊन बघायचं आहे। आता बघा या ठिकाणी पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय नंदुरबार जिल्ह्यातील कोणाकोणाला पैसे मिळणार आहेत, फक्त 6 तालुक्यामध्ये नंदुरबार जिल्ह्यामध्ये नोव्हेंबरचे 1500 रुपये मिळणार आहेत। तर यामध्ये नंदुरबार, नवापूर, शहादा, तळोदा, अक्कलकुवा आणि अकराणी ज्याला दडगाव म्हणलं जातं, तर या भागामध्ये जेवढ्या लाडक्या बहिणी राहत असतील ऑक्टोबरचा हप्ता आला असेल तर नोव्हेंबरचा हप्ता घेण्यासाठी सज्ज राहायचं आहे। नांदेड जिल्ह्यातील कोणाकोणाला पैसे मिळणार आहेत, आता तुम्हाला नांदेड जिल्ह्यातील महिलांनो कोणाला ऑक्टोबरचे पैसे मिळाले आणि कोणाला नोव्हेंबरचे मिळणार आहेत बघा। या ठिकाणी अर्धापूर, भोकर, बिलोली, देगलूर, धर्माबाद, हदगाव, हिमायतनगर या भागामध्ये ज्या लाडक्या बहिणींना ऑक्टोबरचे 1500 आले आहेत त्यांनी आता नोव्हेंबरचे 1500 रुपये घेण्यासाठी सज्ज राहायचं आहे। नागपूर जिल्ह्यामध्ये तुम्हाला ऑक्टोबरचा हप्ता आलाय का बघा, यामध्ये कामठी, हिंगणा, काटोल, नरखेड, सावनेर, कळमेश्वर, रामटेक या भागातील लाडक्या बहिणींना जर काल 1500 रुपये ऑक्टोबरचे आले असतील तर आज नोव्हेंबरचे 1500 रुपये घेण्यासाठी तुम्ही सज्ज राहायचं आहे। तुम्हाला सुद्धा जर आधार कार्ड बँकेच्या खात्यावर लिंक केलं असेल तर तुम्हाला नोव्हेंबरचे 1500 रुपये येणार आहेत। अजून कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या भागामध्ये हे पैसे येणार आहेत काळजीपूर्वक बघा।
आता पहा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी परभणी जिल्ह्यातील कोणाकोणाला पैसे मिळणार आहेत तर बघा, परभणी जिल्ह्यातील गंगाखेड, जिंतूर, सेलू, सोनपेठ, पाथरी या भागातील लाडक्या बहिणींना तुम्हाला आता या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऑक्टोबरचे 1500 आले असतील तर नोव्हेंबरचे 1500 रुपये घेण्यासाठी सज्ज राहा. त्यानंतर पुणे जिल्ह्यातील कोणाला मिळणार आहे? पुणे, हवेली, खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर, दौंड या भागातील लाडक्या बहिणींना जर तुम्ही ऑक्टोबरचे 1500 घेतले असतील तर नोव्हेंबरचे येणार आहेत. बीड जिल्ह्यातील कोणाकोणाला येणार आहेत? आष्टी, पटोदा, बीड, गेवराई, माजलगाव आणि केज या लाडक्या बहिणींना ऑक्टोबरचे आले असतील तर नोव्हेंबरचे 1500 रुपये जमा करण्यात येणार आहे. तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या सुखी जीवन चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. धन्यवाद.